जौनपुर के जरीपटका पुलिस ने एक अनोखी पहल की शुरुआत की है। जरीपटका पुलिस थाना के अधिकारियों और कर्मचारियों के छात्रों ने 2024 से 2025 की अवधि के दौरान 10वीं और 12वीं की परीक्षा उत्तीर्ण करने वाले छात्रों के लिए एक सम्मान समारोह आयोजित किया गया था। इस सम्मान समारोह कार्यक्रम में 30 से 40 अधिकारी, कर्मचारी और उनके बच्चे मौजूद थे। इस दौरान छात्रों को सहायक पुलिस आयुक्त द्वारा सम्मानित किया गया। वरिष्ठ पुलिस निरीक्षक अरुण क्षीरसागर ने बच्चों को अपना लक्ष्य निश्चित कर अपने टारगेट को पूरा करने की अपील की है। आणि त्यांच्या पालकांचा आमच्या स्टाफचं मोटिवेट करण्यासाठी आपण आला, त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांच्या मला आमचे दिवस आठवतात। माझी 10वी झाली होती 86 मध्ये, 1986 ला। जसं आता तायडे साहेबांनी सांगितलं, मी पोलीस लाईन मध्ये वाढलेला, माहीम पोलीस लाईन मध्ये। माझ्या वेळेला असं माझ्या बिल्डिंग मधली 21 मुलं 10वी ला होते आणि मी एकटा पास झालो होतो आणि मार्क्स किती होते? 56%। खूप मोठे मार्क होते, पण तेव्हा पास झाला हाच खूप मोठी गोष्ट होती। 86 ला 21 मुलांपैकी एकटा। वडील पोलीस मध्येच होते त्यावेळेला। 10वी नंतर पोलीस भरती आलं होते, आता 12वी आहे। तेव्हा त्यांच्या डोक्यात हे चक्र चालू झालं होतं की आता पोरगा 18 वर्षाचा कधी होतो आणि कधीला भरती करतो। ते जी म्हणजे पोलिसांची वडिलांची पार्टीत मानसिकता असायची की यांना पोलीस भरती केलं की आपण मोकळे झालो, नोकरीला लावलं की मोकळे झालो। 12वीला परत 58% पास झालो कॉमर्स मधून। त्यावेळेला पोलीस भरती लागली होती नायगावला। नायगाव म्हणजे पोलीस एडसाठी भरायचं, त्याच्यासाठी विशेष काही लागत नव्हतं तेव्हा। मला वडिलांनी पोलीस भरतीच्या लाईनमध्ये उभी केलं आणि संध्याकाळी मी घरी आलो, मला काय झालं ते सांगून गेले कामावर। मी ती लाईन सोडून पळून गेलो आणि रात्री घरी गेल्यानंतर सांगितलं मला मार्क्स कमी पडले, सिलेक्ट नाही झालं। माझी इच्छा त्यावेळेला पोलीस भरती व्हायची नव्हतीच, परंतु कालांतराने काही प्रसंग असे निर्माण झाले की पोलीसमध्ये यावं लागलं। पण आता काही वाईट वाटत नाही। आता जी परिस्थिती आहे किंवा आता जी माझी सामाजिक परिस्थिती असेल, आर्थिक परिस्थिती असेल किंवा जे काही आता वैभव बघतोय त्या पोलीस डिपार्टमेंटमुळेच आहे। त्यामुळे आता काही रिग्रेट नाही की मी पोलीस खात्यामध्ये का भरती झालो, कारण मी ग्रॅज्युएशन झाल्या TCS जॉईन पण केली होती, परंतु ती मला नंतर सोडावी लागली काही कारणास्तव। तर आता असा जो कार्यक्रम होतोय, ह्या कार्यक्रमाचं औचित्य महत्वाचं याच्यासाठी हेच आहे। जरी आता सगळ्यांनी म्हटलं असेल की संकल्पना माझी आहे, माझी नसून आपल्याच कर्मचाऱ्यांची संकल्पना आहे। अंबादे आहेत, सचिन आहेत, मीना आहेत, यांनी संकल्पना आणली की साहेब आपण असा कार्यक्रम करूया का? तर मी त्यांना फक्त दुजोरा देऊन हा कार्यक्रम सगळा अरेंज त्यांनीच केलेला आहे। त्यामुळे या कार्यक्रमाचं श्रेय नक्कीच मला देऊ नका। त्याच्या कार्यक्रमासाठी आपल्याच कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन तो कार्यक्रम केलेला आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा आपण सर्वांनी काही कार्यक्रमाचं श्रेय मी घेईन। जसं रिटायरमेंटचा कार्यक्रम इथे सुरुवात मी केलेली आहे, वाढदिवस पण पूर्वी होत नव्हते, वाढदिवस इथे करायला लागले। त्या कार्यक्रमाचं श्रेय मला नक्की द्या, पण या कार्यक्रमाचं श्रेय मला नको। आज इथे 10वी आणि 12वीची जी मुलं दिसत आहेत, सगळ्यांनी त्या फुलांचं उदाहरण दिलं। माझ्या डोक्यात तेच होतं, परंतु आता सगळ्यांनी देऊन झाल्यामुळे नवीन देण्यासारखं काही नाही आहे। फक्त मी आता हेच सांगतो की ज्या काही 10वीची मुलांनी आता कॉलेजमध्ये एंट्रन्स घेताना आता वेगवेगळ्या फील्ड झालेल्या आहेत, आपले ध्येय आत्तापासून निश्चित करा आणि ध्येयाकडे आत्तापासूनच वाटचाल चालू करा। आपल्याला पुढे काय करायचं, 12वी झाल्यानंतर कुठली एक्झाम द्यायची, नीटची एक्झाम द्यायची, काय द्यायचं याच्याबद्दल आत्ताच प्लॅनिंग करून आपण आपले जे ठरवलेले ध्येय आहे ते कसं गाठता येईल। आणि नंतर आपले वडील पोलीस खात्यामध्ये कॉन्स्टेबल पासून जाऊन आता PSI वगैरे होत आहेत, तर त्यांचं नाव आपण कसं पुढे आणू हे लक्षात ठेवून, कारण त्यांनी ज्या खडतरपणे त्यांचं कर्तव्य निभावून तुम्हाला मोठं केलेलं आहे, तुम्हाला ज्या सुविधा दिलेल्या आहेत त्या सुविधांमुळे आज तुम्ही एवढे पुढे जाताय किंवा एवढे मार्क्स काढताय, तर त्यांचं नाव आपण आपल्या समाजात किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये कसं पुढे नेऊ हे लक्षात ठेवून आपण तुमचा मार्गक्रमण करा। आणि तुमच्या पुढील सर्व भावी आयुष्यासाठी माझ्याकडून जरीपटका पोलीस स्टेशनकडून मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद।